18 मिलियन व्ह्यूज. असं काही अनएक्सपेक्टेड होईल असं मी कधी इमॅजिन पण नव्हतं केलं. एक व्हिडिओ, फक्त एक व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकते. पण लोक काय विचार करतात, काय नशीब आहे रे मुलाचं, हा एक व्हिडिओ टाकली, मस्त व्हायरल झाली, भरपूर व्ह्यूज मिळाले, भरपूर फॉलोअर्स वाढले. पण त्या व्हिडिओ मागची, त्या रांगोळी मागची, त्या कलाकृती मागची मेहनत ही कोणाला दिसतच नाही. सर्वांना दिसतात ते म्हणजे फायनल एंड्सचे रिझल्ट्स. सकाळी 7 वाजता सुरू केलेली रांगोळी संध्याकाळी 7 पर्यंत कंटिन्यू काढत राहणं हे कोणाला दिसत नाही. एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा रांगोळी काढत राहणं हे कोणाला दिसत नाही. कंटिन्यू रांगोळी काढून जे बॅक पेन होतं तेही कोणाला दिसत नाही. सॉरी, पण मी कोणाला माझं रडगाणं नाही सांगत आहे. मी फक्त त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागची स्टोरी तुम्हाला शेअर करतोय. मंगळवारी अंगारक संकष्टी चतुर्थी होती म्हणून मी नवी मुंबईमधले भरपूर मंदिरं फिरलो. पण प्रत्येक मंदिरात काही ना काही अडचण मला आली. कुठे परमिशनचा प्रॉब्लेम आला, कुठे जागेचा प्रॉब्लेम, कुठे गर्दी असणार म्हणून नाही बोलले. म्हणून शेवटी ठरवलं की आपण आदल्या संकष्ट चतुर्थीला जिथे रांगोळी काढली होती तिथेच जाऊया. म्हणजे कुठे, इच्छापूर्ती गणेश मंदिर ऐरोळी. तिथली परमिशन घेतली, सकाळी जाऊन तिथे रांगोळी सुरू केली, संध्याकाळपर्यंत पूर्ण केली आणि रात्री 2-3 वाजेपर्यंत एडिट करून झोपून गेलो. आणि सकाळी एक्झॅक्ट 8:30 वाजता ती व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर पोस्ट केली. ऑलरेडी चतुर्थीचा दिवस तर निघून गेलेला होता म्हणून अपलोड केल्यानंतर मी झोपून गेलो. 1 तासानंतर उठलो तर त्या व्हिडिओवर व्ह्यूज होते 6,000. थोड्या वेळासाठी थोडं शॉक बसला, पण एवढं काही विशेष वाटलं नाही, ठीक आहे. आणि पुढच्या 7 ते 8 मिनटामध्ये मी व्हिडिओचे व्ह्यूज पुन्हा चेक केले आणि व्हिडिओचे व्ह्यूज होते 13K. आणि या टाईमला मला बाकी एकदम वेगळं वाटायला लागलं. पुढे जाऊन 3 तासानंतर माझ्या दादाचा मला मेसेज आला आणि तो असं म्हणत होता की बघूया बरं सिद्धेशने व्हिडिओ टाकली आहे की नाही टाकली आहे, कारण की दरवेळेस तर लेट टाकतो, बघूया म्हणलं. तर त्याने जाऊन व्ह्यूज चेक केले आणि त्या व्हिडिओवर व्ह्यूज होते 1 मिलियन. बरोबर ऐकलं, 1 मिलियन. फक्त 3 तासामध्ये त्या व्हिडिओला व्ह्यूज गेले होते 1 मिलियन. आणि विशेष असं की त्या व्ह्यूज बरोबर आपल्या पेजचे फॉलोअर्स पण तेवढ्याच वेगाने वाढत होते. ज्यांनी ती व्हिडिओ बघितली, लाईक केलं, कमेंट केलं, शेअर केले, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि पुढच्या 2 दिवसातच त्या व्हिडिओला इंस्टाग्रामवर 12 मिलियन व्ह्यूज, फेसबुकवर 5 मिलियन व्ह्यूज आणि यूट्यूबवर 3 मिलियन व्ह्यूज. आणि अजूनही वाढतच आहेत. आणि हे काय एका दिवसात मिळालेलं फेम नाही आहे. गेले 4 ते 5 वर्ष या पेजवर मी कंटिन्युअसली आर्टवर्क्स टाकतो. जवळजवळ 250 पोस्ट मी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेलं आहे. प्रत्येक आर्टवर्कमधून काहीतरी नवीन नवीन शिकत गेलो, स्वतःमध्ये ग्रोथ करत गेलो, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेलो, स्वतःमधले नवीन नवीन स्किल्स ओळखत गेलो. आणि आत्ता कुठे जाऊन ते 5,000चे 25K फॉलोअर्स झालेत. यामागे आहे ती म्हणजे माझी मेहनत, तुमचं सर्वांचं सपोर्ट आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद. या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या चॅनलवर आता भरपूर सारे व्हिडिओज येणार आहेत आणि पुढच्या व्हिडिओंनासुद्धा असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. शेवटी एकच बोला, गणपती बाप्पा मोरया. शिट यार, आज पण सनसेट झाल्यानंतरच आलो. व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ. हॅलो 18 मिलियन व्ह्यूज. भाई बरोबर आहे का? अँगल बरोबर येतोय? करू स्टार्ट.